राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचा आमच्या मागण्या महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचा आज आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आहे। आपण या ठिकाणी बघत असाल मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनकर्ते जमा झालेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेमार्फत ह्या लोकांच्या काय मागण्या आहेत आपल्यासोबत। जे शिक्षण विस्तार अधिकारी संघटना ही महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेल्या अत्यंत प्रभावी अशा विस्तार अधिकाऱ्यांची ही संघटना आहे। या संघटनेच्या शासनाकडे फार वर्षापासून अशा प्रलंबित मागण्या आहेत। शासनाला आम्ही वारंवार निवेदनं दिले, वारंवार त्याचा पाठपुरावा केला, परंतु शासन आमच्या मागण्यांची दखल घेत नाही। म्हणून आज शेवटी 5 तारखेपासून राज्यातले सर्व शिक्षण विस्तार अधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही बेमुदत उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे। आपल्या मुख्य मागण्या काय ते? आमच्या मुख्य मागण्या अशा आहेत की महाराष्ट्रामधल्या आमच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना बीट, तालुका, विभाग, जिल्हा इथं फिरत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास खर्च त्याचा येतो आणि या प्रवास खर्चाची देयक शासनानं गेल्या 12 ते 15 वर्षापासून राज्याला दिलेली नाही। शालेय शिक्षण विभागाकडून याचं अनुदान निर्धारण केलं जातं, परंतु ही देयकं न दिल्यामुळे जवळपास 100 कोटी रुपये शासनाकडे आमचे थकलेले आहेत। म्हणून शासनाला तर आमची अशी मागणी आहे किंवा आम्हाला तुम्ही वार्षिक अनुदान निर्धारण करून ही देयकं आम्हाला पाहिजे नाही, आम्हाला वेतनासोबत तुम्ही 8,000 रुपये दिले पाहिजे आणि ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यामुळे त्यानंतर आमच्या पदोन्नत्या 20-20, 25-25 वर्ष आमचे लोक एकाच पदावर काम करतात, आमच्या पदोन्नत्या होत नाही। याचं कारण आहे की पदोन्नतीमध्ये असलेली जी कमी टक्केवारी आहे आणि ज्येष्ठता याद्या अजूनही अंतिम झालेल्या नाही। म्हणून उपशिक्षण अधिकारी पदावर ज्या पदोन्नत्या आमच्या रखडलेल्या आहेत त्या पदोन्नत्या अंतिम करण्यासाठी तात्काळ ज्येष्ठता याद्या अंतिम कराव्या आणि पदोन्नतीमध्ये आमचा वाटा जो आहे तो 80% करावा। कारण शासनाने 50% पदं ही सरळ सेवा भरतीने उपशिक्षण अधिकाऱ्याची शासन भरतं, त्याच्यामध्ये MPSC मधून नवीन लोक येतात। या नवीन लोकांना कुठल्याही प्रकारचा प्रशासनाचा अनुभव नसतो। शासन 2-2 वर्ष या लोकांच्या प्रशिक्षणावर पैसा खर्च करतं। इथं रेडीमेड तुम्हाला अनुभवी लोक प्रशासनामध्ये असताना यांना पदोन्नतीमध्ये वाटा द्यायचं सोडून शासन अशा प्रकारे या सगळ्या शिक्षण विभागाचा खेळखंडोबा करतं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे, प्रमुख मागणी, की 80% पदोन्नतीचा वाटा शासनाने आम्हाला पदोन्नतीमध्ये दिला पाहिजे। त्यानंतर आमच्या मागण्यामध्ये असा विषय येतो की आमची पदं ही ग्रामविकास विभागाकडे जोडल्या गेलेली आहेत। जिल्हा परिषद अधिनियम 1967च्या सेवा प्रवेश नियम आम्हाला लागू आहे। त्यामुळे आमच्या मागण्या शासनाकडे मांडत असताना जेव्हा आम्ही शालेय शिक्षण विभागाकडे जातो तेव्हा शालेय शिक्षण विभाग म्हणतं तुम्ही ग्रामविकास विभागाचे आहात, ग्रामविकास विभागाकडे जातो तेव्हा ग्रामविकास विभाग म्हणतं की तुमचा आमचा काही संबंध नाही, तुमचे वेतन भत्ते शालेय शिक्षण विभाग करतं। म्हणून पुन्हा आमची एक प्रमुख मागणी आहे की आता आम्हाला ग्रामविकास विभागाकडे न ठेवता शालेय शिक्षण विभागाकडे आमची पदं तुम्ही जोडा। शालेय शिक्षण विभागाच्या पदामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये आमच्या पदाचा समावेश करा आणि आमच्या पदाला अराजपत्रित वर्ग 2 मध्ये समावेश करून शालेय शिक्षण विभागाचं प्रशासन सक्षम करा। फायदा आम्ही शासनाचा सांगतो, आमच्या एकाही मागणीमुळे शासनावर कुठलाही 1 रुपयाचा सुद्धा आर्थिक भुर्दंड पडत नाही। आमच्या अगदी रास्त मागण्या आहे, न्याय मागण्या आहे आणि या न्याय मागण्यासाठी शासन जोपर्यंत आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाही किंवा आमच्या मागण्या जोपर्यंत शासन मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आम्ही आता निर्धार केलेला आहे। आणि म्हणून आम्ही सर्व राज्यातले विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत। आता मागं हटायचं नाही असा आमचा निश्चय आहे। शासनाने आमच्या मागण्याचा विचार करावा ही नम्र विनंती, हात जोडून विनंती शासनाला। आपले नाव आणि पद सांगा। मी दादाराव मुसदवाले, शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचा राज्य सरचिटणीस म्हणून आपल्या या सगळ्या मागण्या मी शासनापुढे मांडतो आहे। मी यानंतर आमचे राज्याध्यक्ष कैलास सांगळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपले मत व्यक्त करावं। महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना म्हणजे 1942 पासून आपलं पदाची निर्मिती झालेली आहे। तेव्हापासून आम्ही आजपर्यंत स्वतःहून काही मागणी केलेली नाही। मात्र गेल्या अनेक वर्षापासून विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदं आणि त्यामुळं आमचा कामाचा वाढलेला ताण, आमच्याकडे एकाकडे 2-2, 3-3 बीट आहे। रोजचा नियमित प्रवास झाला तर 40-50 किलोमीटरचा आहे। हा प्रवास खर्च आम्ही आमच्या वेतनातून करतो, त्यामुळं आम्हाला कायम प्रवास भत्ता मिळावा जेणेकरून आमचा प्रवास सुकर होईल
तसेच आपण जर इतर फील्ड महसूल विभाग बघितला, पोलीस प्रशासन बघितलं किंवा कोणताही ग्रामपंचायत विभाग बघितला तर सेवेच्या पहिल्या वर्षी लागल्यानंतर तो रिटायरमेंटपर्यंत 2-3 प्रमोशन त्याला मिळतात. आमच्यासोबत इथं बसलेले विस्तार अधिकारी 30-30 वर्ष एकाच पदावर काम केलं. म्हणजे राज्याच्या सर्व जो अधिकारी वर्ग असेल किंवा कोणते केडर असेल त्या कोणत्याच केडरमध्ये एकाच पदावर 30 वर्ष सेवा केल्यावर तो माणूस त्या पदावर राहत नाही. आमच्याबरोबर लागलेला शिक्षक असतो, पदवीधर शिक्षक होतो, मुख्याध्यापक होतो, केंद्रप्रमुख, आमच्यासोबत विस्तार अधिकारी परत आमच्यासोबत येतो. आम्ही 30-30 वर्ष झाले आमचे सहकारी त्याच पदावर रिटायर झालेले आहेत. 30-30 वर्ष अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आमच्या पदोन्नतीच्या संधी वाढ करावी. तसेच आमची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ऑगस्ट 2017 रोजी झाली. म्हणजे ऑगस्ट जर म्हटलं तर 17, आता 7 वर्ष झाले. 7 वर्ष एखाद्या परीक्षेला झाल्यानंतर त्या परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. या परीक्षेला अनेक अपात्र लोक बसले होते. त्या अपात्र लोकांना म्हणजे ही परीक्षा फक्त एका संवर्गासाठी होती, तांत्रिक सेवेतील लोकांसाठी. त्यामध्ये फक्त जिल्हा परिषदेच्या प्रशाला असतात, माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज आणि विस्तार अधिकारी आणि स्टेटचे विस्तार अधिकारी एवढेच अलाउड होते. मात्र जे तांत्रिक सेवेत नाही, ज्यांनी सेवा प्रवेश परीक्षा दिली नाही असे लोक या परीक्षेला बसले आणि त्यांनी अनेक कोर्ट मॅटर केल्यामुळे ती परीक्षा 7 वर्ष प्रलंबित राहिली. याचा आम्हाला तोटा आहे. म्हणजे अपात्र लोकांमुळे आमच्यावर तो एक अन्याय झालेला आहे. म्हणजे कधीतरी आम्हाला संधी आली होती प्रमोशनची स्पर्धा परीक्षा देऊन, त्यामध्ये अपात्र लोक चुकीच्या पद्धतीने घुसले. त्यांनी त्याच वेळेला जर कागदपत्रांची पडताळणी केली असती आणि त्यांना रिसीट जनरेट केले नसते परीक्षा तिकीट तर ही वेळ आली नसती. त्यांचे जे MPSCला त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांना परीक्षेला बसू द्यायला पाहिजे होतं. ते तांत्रिक सेवेतील नव्हती, त्यांनी चुकीची माहिती भरली. आम्ही तांत्रिक सेवेतील आहे, आम्ही सेवा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण आहे आणि आज रोजी म्हणता हे आणि आम्ही सारखेच आहे, त्यामुळे आम्हालाही करा. मात्र हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागला, ते सुप्रीम कोर्टात गेले. ठीक आहे, तिथे आमचा निकाल लागेल, पण 8-10 वर्ष आमच्या आयुष्यातले किंवा आमचा करिअरचे खराब झालेत. त्यामुळं आज रोजी आमच्या पदोन्नतीच्या संधी खूप कमी आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी. आणि आज तर शनिवार आहे म्हणून इतकी कमी संख्या आहे. सोमवारी जवळपास राज्यातले 700 ते 800 विस्तार अधिकारी या ठिकाणी येऊन आंदोलन करणार. पुढील महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकी लागणार आहेत, तर त्यापूर्वी जर आपल्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपल्या संघटनेची भूमिका काय असणार मतदान पेटीमध्ये? नाही, त्या विषयावर आम्ही नाही भाष्य करू शकत. आम्ही सरकारी नोकर असल्या कारणाने. आणि दुसरी गोष्ट आहे, मंत्री महोदय अत्यंत अनुकूल आहे आमच्या मागण्यांबाबत. आम्ही त्यांना याबाबत निवेदन दिलं, त्यामुळे नक्कीच सोमवारी याबाबत ते आमचा विचार करतील असे आम्ही आशादायी आहोत. हे होते आपल्यासोबत संघटनेचे पदाधिकारी. बघूया भविष्यामध्ये यांच्या मागण्या पूर्ण होतात का. राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.